अपयशानं खचून जायचं नसतं. विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं 9 जागा जिंकल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही सुरूच राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. लाडकी बहीण योजना सर्व जाती धर्माच्या भगिनींसाठी. अजित पवारांची माहिती. बारामती तालुक्यात पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवला. दूध भुकटीवर 30 रुपये प्रति किलो अनुदानही दिलं. शब्दावर विश्वास ठेवा. अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. बारामतीमध्ये जनसामान्य मेळाव्यामध्ये भर पावसात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण. विधानसभा निवडणुकीआधी अनेक हौशे नवशे गवशे तुम्हाला आश्वासनं देतील, पण त्यांना भुलू नका. अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. बारामतीतून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्ष बैठकीला आले नाहीत. जनसामान्य मेळाव्यातून छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा. आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा अहवाल दिल्लीला पाठवला. एका आठवड्याच्या आत कारवाई अपेक्षित. हंडोरेंच्या वेळेस कारवाई न झाल्यानं बंडखोरांची हिंमत वाढली. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीत कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचं स्पष्टीकरण. माझी पक्षातून हकालपट्टी करा, मात्र त्याआधी माझं मतदान चेक करा. खोसकरांचं काँग्रेस नेत्यांना आवाहन. विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटली. गद्दार आमदारांची ओळख पटली. दोषींवर कारवाई होणार. अनिल देशमुखांची माहिती. नागपूर विमानतळावर परिणय फुकेंच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर परिणय फुकेंचं भंडारा गोंदियाच्या जननायक असा उल्लेख असलेले बॅनर. शरद पवार राजकीय फायद्यासाठी मनोज जरांगेंचा वापर करतात. आमदार परिणय फुकेंची सडकून टीका. तर जरांगेंनी पवारांना सोबत घेऊन 288 उमेदवार उतरवावेत असं आवाहनही केलं. आरक्षणाबाबत सरकार काम करते. ओबीसी आणि मराठा समाजात कटुता निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही बाजूनं शांतता पाळणं गरजेचं. गुलाबराव पाटलांचं आवाहन. विशालगडावर स्थानिकांचा मारहाण झाल्याचा आरोप. पोलिसांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याचा आरोप. गृहविभाग प्रकरणाची गंभीर दखल घेणार. मुनगंटीवारांची माहिती. छत्रपती संभाजीराजेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. देवीच्या दर्शनानं मोहिमेला केली सुरुवात. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं संत निळोबारायांच्या पालखीचं दर्शन. खेडपाठी इथं वारकरी पोशाखात टाळ वाजवून मुख्यमंत्री वारीत सहभागी. ठाकूरबुवा समाधी परिसरात माऊलींच्या पालखीचं रिंगण. रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी आणि नागरिकांची गर्दी. 7 मानाच्या पालखी सोहळ्यातील आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरीत. 600 किलोमीटरचं अंतर आणि 30 दिवसांच्या प्रवासानंतर हजारो भाविक पंढरपुरात दाखल. आषाढी सोहळ्याचे समन्वयक मंत्री डॉक्टर तानाजी सावंत पंढरपुरात दाखल. महाआरोग्य शिबिर आणि स्वच्छतेचा घेतला आढावा. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून सुरू. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल. उद्यापासून आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या प्रशिक्षणार्थाचा काळ घालवणार. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली. गाडीला अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासन बोर्ड लावल्याप्रकरणी कार ताब्यात घेतल्याची माहिती. पिस्तूल वापराच्या व्हिडिओनंतर पुणे शहर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांना नोटीस. तुमच्या पिस्तुलाचं लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये, नोटीशीतून सवाल. मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. चौकशीसाठी गेलेल्या पोण पोलिसांच्या पथकाला खेडकर कुटुंबियांचा कुठलाही प्रतिसाद नाही. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीनं धारण केलं रौद्ररूप. कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीवरील पुलावरून पाणी जाऊन लागल्यानं पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवर, तर जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध